नमस्कार. आर न्यूजच्या मंगळवार दिनांक 19 डिसेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा. स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात. आद्रा साखर कारखान्यावर मंत्री हसन मुश्रीफ यांचं वर्चस्व. राष्ट्रवादी प्रणितश्री रवळनाथ विकास आघाडीचे 19 उमेदवार विजयी. चराटी, शिंपी, रेडेकर प्रणित श्री चाळोबा देव आघाडीचा दारुण पराभव. आपण सारे भाऊ भाऊ मिळून सारे कारखाना खाऊ. पाकिट संस्कृती जोपर्यंत आहे तोपर्यंत कारखाना फायद्यात येणार नाही. या आणि अशा चिठ्ठ्यांमधून आजरा कारखाना सभासदांनी दिलेत मतपेट्यांमधून संदेश. औरनाळ येथील प्रो कबड्डी स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स विजयी. औरनाळ पलटणला मिळालं उपविजेतेपद. श्रेयस आजगर, सुशील कांबळे ठरले सर्वोत्कृष्ट खेळाडू. महामार्ग कामामुळे गडिंग्लज शहरात निर्माण होणाऱ्या अडचणींसंदर्भात बैठकीत झाली चर्चा. पालिकेच्या शाहू सभागृहात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत पार पडली बैठक. नागरिकांनी मांडल्या विविध समस्या आणि अडचणी. शिवरायांनी 750 वर्षांचं पारतंत्र्य केवळ 30 वर्षात हटवलं. प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी दिला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाला उजाळा. गडिंग्लज नगर परिषदेच्या लोकशिक्षण व्याख्यानमालेला सुरुवात. विद्यार्थ्यांनी नेहमी चिकित्सक विचारसरणी ठेवली पाहिजे. प्राचार्य डॉक्टर जॉन डिसुझा यांचं प्रतिपादन. हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये बालवैज्ञानिक परिषद संपन्न. पोलीस पाटील हे ग्रामस्थ आणि शासनामधील महत्त्वाचा दुवा आहेत. तहसीलदार ऋषिकेश शेळके यांचं प्रतिपादन. गडिंग्लजला पोलीस पाटील दिन उत्साहात साजरा. आणि डॉक्टर घाळी शालेय फुटबॉल लीगमध्ये गडिंग्लज हायस्कूलला विजेतेपद. गारगोटीचा शाहूकुमार भवन ठरला उपविजेता. गणेश कोड्डाळे याला स्पर्धावीरचा बहुमान.